चित्ता नाही गावे विष्णुदासाची वाह वाह चित्ता नाही गावे विष्णुदासाची माझ्या तालुक्याचे बरं का ते जवळच गाव आहे असं वाटतं तुला माझ्याच गावाचा जावाई करावा फार गोड आहे महाराजा किती गोड गातो महाराजा असं पोरग गाणार असल्यावर काय वाटतंय आपल्याला देखील असंच गाणार असावं की नाही वाटतं का नाही किती गोड लेकर आहेत महाराज टाळी वाजवूया सर्वांना चला काय विषय श्रीनाम चिंता नाही गावी विष्णुदासाची का विशेष परिणाम होतो संताचा त्याचं कारण आहे घोष जय जयकार सदा ते नेहमी काय करतात घोष करतात कशाचा देवाच्या नावाचा का तो त्यांचा धंदाच आहे महाराज दिन रजनी धंदा गोविंदाचे बवाडे अरे त्यांचा वेळ तरी किती वाया जायचा शिंक जांभोळी घेतो का वेळ वाया गेला शिंक आली की देवाचं काय थांबायचं त्यांचं ओ ताई लालीपापवाल्या ताया संताचं शिंक आली की काय थांबायचं देवाचं भजन थांबायचं जांभोळी आली की देवाचं भजन थांबायचं आणि आपलं कसं आहे माझ्या शेजारी एक म्हातार आहे असं तर भजनच करत नाही पण जांभोळी आली का घेतलं पाहिजे का नाही देवाचं नाव ते जांभोळी आली का म्हणतात भया 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 म्हणतो हे म्हातारे अरे मसनात गौऱ्या गेल्या तुझ्या तरी तू देवाचं नाव घेत नाही पण त्यांचा वेळ वाया जाता बघ शिंग जांभोळी कोकला का माझी मदत झाली अनावर वाचा छंद
माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला. आपल्याला आहे का तो छंद? आपला छंद मूढजना छंद लावण्याचा, आपल्याला नटण्याचा छंद, पण संतांना भजनाचा छंद. म्हणून त्यांचा गावागावावर माणसा माणसावर विशेष परिणाम होत असतो. मला सांगितलं आमच्या दादांनी, पाटील साहेबांनी, म्हणजे रेवागिरी बाबाच्या दरबारात कोणी दुःखी मनुष्य येऊ द्या, तो सुखच घेऊन जातो. का? त्यांचा हा विशेष परिणाम आहे. का? घोष जय जय कार. ठीक आहे महाराज, विष्णुदासांचा गावावर परिणाम, माणसावर मात्र घरावरचा परिणाम महाराज दुसऱ्या चरणात सांगतात. माणसावर परिणाम मात्र घरावर देखील तोच आहे. नारायण घरी साठविले धन, त्यांच्या घरात जा, सोनं नाही संपणार, नारायण नावाचं धनच सापडतं. काय सापडतं? नारायण नावाचं धन. मला सांगा, नारायण नावाचं धन आपण जर घरात साठवलं, आपलं कुटुंब चालेल? काही चालेल का? नाही चालू शकत. दाजी उभे राहा, तुम्ही आता उभे राहा. अरे भरपूर मान दिला तुला, आता वेळ आली तुमची. दाजी, संतांनी घरात नारायण नावाचं धन साठवलं, तुमचं काय नाव? वा भाऊ, काय बरं, वा वा, सुंदर नाव आहे. हा, भरत नाव आहे, देवाचं नाव आहे. जोरात टाळी वाजा. आपल्या देशालाच नाव, तुमच्या नावा नाही भरत दाजी. मला सांगा, संतांनी घरामध्ये नारायण नावाचं धन साठवलं आणि त्यांच्या घरात अनेक प्रकारचे वाहन प्राप्त झाले. आपण जर घरात धन साठवलं तर वाहन प्राप्त होतील का आपल्याला? नाही होणार. उदाहरणाने सांगूया सर्वांना आपण, कारण की आपलं नातं. उभे राहा भरतराव. भरत भाऊ, तुम्ही जर दुकानदाराकडे गेला, तुमच्या वडिलांनी सांगितलं, भरत जा 1 किलो साखर घेऊन या, कुठे जाणार? काय सांगणार तुम्ही? नंतर काय देईल दुकानदार तुम्हाला? साखर. नंतर काय मागाल तुमच्याकडे? हे भरत काय दे? त्यावेळेस तुम्ही म्हणायचं, भरत दाजी घ्या. दुकानदार, नारायण नारायण नारायण. भरतराव तयारी ठेवा, दुकानदार बाहेर येईल, शेटर बंद करल, असा कुठल बापू तुला. पण या तुम्ही ज्ञानोबरायांच्या सोहळ्यात, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा ज्ञानोबा
रामकृष्ण हरी दुपारी बसून दिपुरी. आज ज्यांच्याकडे सायंकाळी पंगत होती, काय सुंदर स्वयंपाक होता महाराज. सुंदर जेवले आमचे सर्व वारकरी. हा कशाचा फ्रेंड, आम्ही लई जवळचे का हो. नारायण घरी साठविले धन अवघेची बाण तयापुटी. मग महाराज संतांनी नारायण नावचं धनच घरात का साठवलं, त्याचं कारण आहे महाराज. व्यवहारातलं धन आजपर्यंत कोणाला सोबत नेता आलेलं नाहीये. त्यांनी नेलं का हो. त्या पट्ट्यानं साठवलं होतं, कमी होतं का त्याच्याकडे. कोटी घर ते काशानी सांगा ते कवडी गेले नाही. असंच असतं महाराज. धन आजपर्यंत कोणाला सोबत नेता आलेलं नाही. कमवलं तर नीतीने कमवा, जोडून या धन. मात्र अनितीने कमवलं तर इथं सुद्धा खाऊ देत नाही बरं. आमच्या इथे एका म्हाताऱ्यानं इतकं कमवलं नीतीने, इतकं कमवलं. 4 लेकरं नोकरीला मारा, लाखोने पगार. एक दिवस लेकरं घरी आले आणि सुनांनी तोंड सोडून दिसल्या. काय तोंड सोडून बसल्या नाराज होऊन. तोंड सोडून माहिती आहे ना, असं लांबतो. माझं होत नाही तर करून दाखवलं असतं. पतिदेव म्हणाले का ग, अशी दिवाळी नाही, ब्रँडेड साडी नाही, प्रत्येक दिवाळीला सोनं. घरात सर्व प्रकारच्या वस्तू आहेत फॅशनच्या, आणि तुम्ही एवढ्या नाराज का. अहो तुम्ही ड्युटीवर जातात, या म्हाताऱ्याला पैशाचा गर्व आहे. हे दिवसभर शिवीगाळ करतं. काय करतात शिवीगाळ. एक तर म्हातारा ठेवा, नाही तर आम्हाला 4 घरात ठेवा. ते म्हणाले पहिलंच कसं झालं, दुसरं होईल याची गॅरंटी. पण कुठं ठेवायचं ग, त्या हुशार होत्या. काही टेन्शन घेऊ नका, लोक काही बोलणार नाही. आपल्या गोठ्यात ठेवा. कुठं ठेवा, गोठ्यात. आता येशीत राहणारं म्हातारं महाराज. 50x50च्या टीव्हीवर छावा पिक्चर बघणारं म्हातारं. 50x50च्या टीव्हीवर पुष्पाराज झुकेगा नहीं साला हे बघणारं म्हातारं गोठ्यात राहील का जिथं. अरे बाप, डासांनी बधीर केलं म्हातारं. बधीर केलं, वाचा गायब झाली. मोठ्या सुनेला दयाली, जाऊ दे म्हातारं कसं काय असे ना शिवीगाळ, पण यानं आयथं कमवलंय. दयाली तिने डबा बांधलाय, कुठे गेली, गोठ्यात. गोठ्यात डबा ठेवलेला बघितला, म्हाताऱ्यानं उठण्याची ताकद नाही, वाचा बंद. म्हाताऱ्यानं डबा बघितला, वर हात केले. सून म्हणाली याच्याजवळ सोनं, यानं कुठं तरी हांडा लपवलेला. ती पतीकडे गेली. पती देवा, तुमचे वडील माझे सासरे गोठ्यात नुसते नुसता हांडा दाखवता. तो म्हणाला दाखवला नाही, त्यांची वाचा गेली. ते फक्त म्हणतात तुमच्याकडे भिंतीला कान आहे का. किती सिमेंट काँक्रीटचे बंगले बांधा तुम्ही, तुला म्हणून सांगते आख्या दम्याला आग लावते. त्या चौघी धावत झाले. तो का तुमचा सासरा तुमचाच बाप नाही होणार तर चौघीमध्ये वाटा. अगं चौघीमध्ये होईल, पण तो सांगत नाही ना अंड्याची जागा. तो फक्त म्हणतो काय भरपूर पैसा आहे धुळ्याला, सुख करता मध्ये हलवा याला. 100च्या स्पीडने ॲम्ब्युलन्स आणली, सुख करतात म्हातारा नेलं. डॉक्टरने लेटेस्ट स्टेप काढला, तपासलं आणि सांगितलं अरे फार उशीर केला, म्हातारा वाचल याची गॅरंटी नाही. सुना म्हणाले डॉक्टर साहेब फक्त त्याने एवढं सांगितलं, मेलं तरी चालेल. डॉक्टर म्हणे लईच प्रेम आहे तुमचं, म्हातारा बोला असं वाटत असेल तर आताच्या आता मुंबईला उचला. महाराज 4 लेकरांनी मानाच फिरवले, आपल्याजवळ तर काहीच नाही. सारा पैसा फेरेन लावली, किती लावली, दिवसाच्या 4-4 पुड्या लावल्या. एक दिवस नाही लावली जशी मांजर चावली, एवढ्या फेरेन लावल्या आणल्या. अजिबात नाही आमच्याजवळ. सुना म्हणाले त्यांच्याजवळ नाही, पण आपल्या प्रत्येकीजवळ 1-1 लाखाचं. आता जाईल 1-1 जावा हो, पण नंतर खबुलं डबुलं भेटेल. महाराज 100च्या स्पीड ॲम्ब्युलन्स निघाली, मालेगाव, ओझर, नाशिक, डायरेक्ट मुंबई. मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरनं लेटेस्ट स्टेप तपासला, म्हातारा ट्रेचरवर सुद्धा हात वरच. डॉक्टर साहेब लवकर वाचवा हो. डॉक्टरनं तपासलं सांगितलं सुना हो घरी नेण्यातच मजा. असं नका हो डॉक्टर साहेब, धुळे जिल्ह्यात नाव. म्हाताऱ्यानं फक्त एकच आणि तर मेलं तरी चालत. डॉक्टर म्हणे मिनिटाला 1 लाख लागतील. 4 लाख होतेच. मला तडातड तोडलं सोनं, डॉक्टरच्या हातात दिलं. डॉक्टर साहेबांना कोण्या कोपऱ्यात औषधाची बाटली काढली, इंजेक्शन भरली, म्हाताऱ्याच्या कमरेत खोसली. म्हाताऱ्याने तोंडाने हवा फेकली परत. सुना धावतच गेल्या, मामा पहिला शब्द कोणता नका,
फक्त एवढं सांगा ना रा मामा तुम्ही आता बस झालं सुनाव म्हणा सासरा म्हणा सुनाव माझ्याजवळ 4-4 फॉर्च्युनर गाड्या 4-5 टू व्हीलर गाड्या तरी सुद्धा मला धुळ्याला जायचं तर दुसऱ्याच्याच गाडीला हात देऊन गेलो ते काहीच सांगू नका मामा वाचवलेलं आता फक्त एकच सांगा एवढंच सांगा तुम्ही म्हणा सासरा म्हणाला याच्याकरता आणलं का सुना हो एवढा खर्च ॲम्ब्युलन्सला ते काहीच सांगू नका मामा तेवढं सांगा ना अगं म्हटले कशाचं मग काय होतं मामा अगं कशाचं सोनं कशाचं डबलं मग काय होतं मामा ते तर कळू द्या अगं सुना हो आपल्या शेजारचा गंगाराम बाबा रोज आपल्या गोट्यातनं 2-2 चणाच्या कडाया घेऊन जायच्या आई होतं का नाही महाराज नाही नेता आलो पण नारायण नावाचं धन संतांनी नेलं महाराज म्हणून नारायण घरी साठविले धन अवघेची वाण दया ठीक आहे महाराज पण ते सेवन करता येतं का केलं ना महाराज संतांनी अभंगाचं 3रं सर्व वा वा सर्वांगाचा